ते काय म्हणतात, चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालीय आणि जगात डंका वाजतोय. अर्थव्यवस्था चौथ्या तिसऱ्या क्रमांकावर जाणारच होती, कोणीही असतं तरी. तशी पायाभरणी झाली होती. खरं तर ती या आधीच व्हायला पाहिजे होती, पण त्यात आडवं आलं हे सरकार आणि त्यांच्या योजना. देशाचा डंका कसा वाजतोय याचा नुकताच अनुभव आलाय IMFच्या घोषणेमुळे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने भारताची सी म्हणजे क श्रेणीमध्ये गणना केली आहे. जगातील कोणत्या मोठ्या अर्थव्यवस्थेबाबत हे घडलंय का? याचा परिणाम भारताच्या विश्वासार्हतेवर होणार की नाही? आणि याला महत्वाचं कारण आहे आकडे आकर्षक दिसावे म्हणून वापरली जाणारी GDP मोजण्याची पद्धत आणि महागाई मोजण्याचे निकष. इथल्या समर्थकांना फसवण्यासाठी ही कसरत केली जाते, पण त्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम देशाच्या प्रतिष्ठेवर पडतात. पंतप्रधान होण्याआधी मोदी रुपया घसरण्याबाबत काय म्हणायचे? रुपया घसरणे म्हणजे देशाची पत घसरणे. सध्या रुपया 90च्या जवळ पोहोचलाय आणि आशिया खंडातील सर्वात खराब परफॉर्मन्स असणाऱ्या करन्सीपैकी एक बनलाय. इथेही सरकारला योग्य उपाययोजना करण्याऐवजी खेळ खेळावेसे वाटले. काही उद्योगपती आपले व्हॅल्युएशन वाढवण्यासाठी जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन्स करतात. त्याचप्रमाणे रुपया अधिक पडू नये म्हणून सरकारी बँकेने प्रचंड प्रमाणात डॉलर विकून रुपये विकत घेतले आणि ट्रान्झॅक्शन्स वाढवले. कशाला? पुन्हा कारण तेच, आकडे चांगले दिसावे म्हणून. पण हे जगाला दिसतं ना, त्याचा परिणाम गुंतवणुकीवर झाला. देशाची प्रतिष्ठा कमी झाली, प्रतिमा बिघडली. पण यांना देशापेक्षा स्वतःच्या प्रतिमेची काळजी जास्त. विचार करा.